कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो तुम्ही एवढा त्रास नका ना करून घेऊ प्लीज। हे बघा लगेच अशी आशा सोडून नाही चालणार। आणि अर्जुन दादा सुद्धा अजून आलेले नाहीयेत। मोना ग, दीदीचा भाव आहे ग मी, तरी पण आजपर्यंत तीच माझी काळजी घेत आल्या। माझ्या वाट्याला आलेल्या सगळ्या अडचणी तिने स्वतःवर घेतलेत। अहो ती बातमी वंसन बद्दल असू नसो, पण अपघात झालेल्या जवळपासच्या भागात हे असं काहीतरी सापडणं म्हणजे वंस आपल्यात नसण्याची शक्यता वाढल्यासारखं आहे हो। म्हणून तर दीदी परत येणार नाही अशी एक पण आशा दिसणं झाल्या आता मला। मला फक्त दीदीच्या आठवणी दिसू लागलेत समोर। अहो हे बघा लगेच आपण हे सगळं ठरवायला नको ना प्लीज। नाही मोना, खोट्या आशेवर जगून काहीच फायदा नाही आता। गेले 8 दिवस झाला आपण सगळे दीदीची वाट बघतोय। अहो जोपर्यंत ती बातमी ऐकली नव्हती ना तोपर्यंत मला असं वाटायचं की वंसन नक्की माघारी येतील, पण ही बातमी ऐकल्यापासून ना मला काहीच सुचेना हो। मोना मी बापूंना भेटतो, बापूंना भेटलं पाहिजे। अहो अहो ऐका माझं, हे बघा तुम्ही नका जाऊ, थांबा। हे बघा मोना माझा हात सोड, मला अहो, ऐका प्लीज, मला बापूंना भेटलं पाहिजे। ऐका ना प्लीज। हे बघा बापूंशी तुम्ही आता काहीच बोलू नका, त्याने एकटं सोडा। मोना ग पण हे बघा तुम्ही निवंस त्याच्या खूप जवळचे आहात, आणि बापूंनी तुम्हाला असं पाहिलं ना तर ते अजून मोडून पडतील। त्यापेक्षा त्यांना एकटं राहून या सगळ्या गोष्टी पचवू द्यात। वंसनी हे घर पहिल्यापासून खूप मनापासून जपलं होतं, पण या घरात त्यांच्या जाण्याची बातमी आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं। मोना दीदी येईल का ग परत? तुम्ही काय बोलताय? हे बघा आपल्याला धीर धरून वंसनबद्दल काहीतरी स्पष्ट कसं कळेल हे पाहायला हवं। पण अगं बापूंची काळजी वाटते ग मला। अमोल दादा गेल्यानंतर दीदीकडे बघून माझ्याकडे बघून बापूंनी मोठ्या जिगरीनं घर सांभाळलं होतं, पण एवढं मोठं दुःख नाही सहन करणार का बापू? त्यांच्या त्यानं नाही होणार, नाही सहन होणार त्यांना हे सगळं। अहो कळतंय मला, बापू वडील आहेत हो त्यांचे, पण आता छोटे सरकारांसाठी सगळ्या गोष्टी सोप्या करायच्या असतील ना तर आपल्याला खूप शांतपणे हे सगळं हाताळावं लागणार आहे। आणि जोपर्यंत काही स्पष्ट कळत नाही ना तोपर्यंतचा धीर सोडून नाही चालणार। अहो हे सगळं मला पण पटत नाहीये हो, पण याची गरज आहे। माझी मम्मी गेली, अमोल दादा गेला, आता दीदीनं पण माझी साथ सोडली। मोना काय करू का आता मी? सांग की काय करू? माझ्याच्याने एकट्याच्याने नाही घर हाताळणं होणार। दीदी माझा आधार होता ग, माझी ताकद होती दीदी, काय करू आता मी? हो हे बघा तुम्ही शांत व्हा प्लीज, रडू नका। आणि रडून काहीच फायदा नाहीये। आपल्याला घरासाठी, अर्जुन दादांसाठी, छोटे सरकारांसाठी शांत राहून अर्जुन दादा आपल्याला काय सांगणार आहेत ना त्याची वाट पाहूया। अहो छोटे सरकारांना हे सगळं कळलं तर आपण त्यांना कसे सांभाळणार आहोत? बापू काय करायला गेलो, काय म्हणून बसलोय? हो आपल्या हातात होतं तेच केलं ना बापू आपण। माझी आप्पी काय करायला गेली होती? देवाची पूजा करायलाच येत होती ना आसगावला, तिच्याच बाबतीत एवढं कठोर कसं काय वागला देव? बापू हे बघा अजून काय बी स्पष्ट कळलेलं नाही। अजून काय कळायचं बाकी आहे विनायकराव? अहो अख्ख्या कुटुंबाची त्याच्यात हेळसांड झाली की। मान्य आहे अख्ख्या कुटुंबाला त्रास होतोय, पण तुम्ही विनायकराव मला सांगा,
आता कुणासाठी जगू मी? बापू बापू उरलेलं आयुष्य कुणासाठी काढून ते तरी सांगा अहो, मला. असं काय करताय बापू? स्वतःला सावरा बापू. आता सावरायचं विनायकराव. समोर आता काय दिसणं झालंय मला. मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही, माझी सगळी भिस्त माझ्या आप्यावर आहे. आता आप्या नाही तर काहीच नाही. कसं सांगायचं? आता या शरीरात जीव सुद्धा नुसतं नावापुरतात असणार आहे बघा, बाकी काय नाही त्याच्यात. बापू अहो असं नका बोलू बापू. घरात आपण मोठे आहे. अहो, पांद्या नसलेल्या वाळक्या कोणाकडनं पळायची अपेक्षा करायची नसती विनायकराव. आप्या म्हणजे माझ्यासाठी सगळं होतं. आता तीच नाही तर मग कोणासाठी जगायचं, काय करायचं, कसं जगायचं ते तरी सांगा मला. ओ बापू उठा उठा बघू. अहो मला मान्य आहे, अशी बातमी ऐकल्यावर कुणालाच बरं वाटणार नाही. पर बापू अहो आपण लगेच सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून कसं चालेल? काय खरं काय खोटं काय कळणं झालंय मला. आठवडा झालं माझी पोरगी माझ्या डोळ्यासमोर नाही. मला कसं वाटत असेल सांगा बरं. आता ती नाहीतर कशालाच अर्थ राहत नाही हो. आणि तिच्याबद्दल असं ऐकायला मिळतंय. देवाला नक्की काय सुचवायचं आहे? अहो काहीच नाही बापू. सगळ्या गोष्टी अजून तळ्यात मळ्यात आहेत. हे बघा अजून पंचनामा झालाय का? सगळी तपासणी पूर्ण झाली आहे का? या खोट्या आशेवर मी आठवडा काढला विनायकराव. तुम्हाला कसं सांगू? आप्याशिवाय जगणं काय हो, जगण्याची कल्पनाच करू शकत नाही मी. केवढा आधार होता मला. माझा अमोल आणि दीपा हे कसं सहन करणार आहे माहित नाही मला. सगळ्या अडचणींवर गंभीरपणे उभी राहिली असती माझ्या आप्या, पण आता तीच नाही तर कसं होणार? बापू हे बघा, अमोलला जोपर्यंत काय खरं काय खोटं कळत नाही ना, तोपर्यंत आपण कायच बोलायला नको. अहो घरच्यांना पण आपल्यालाच सांभाळायला लागणार आहे बापू. किती दिवस सगळ्यांना आणि स्वतःला पचवत राहणार आहे आपण? सांगा ना. आपण 8 दिवस झाला अमोलला सांगतो तुझी माय येणार आहे, तुझी माय येणार आहे. आता तिच्याबद्दल असं कळलंय तर मग आपण अमोलला काय सांगणार? आणि ती लेकरू आपल्यावर परत विश्वास तरी ठेवल का हो? अहो अमोलला आपण खोटी आशा दाखवलेली नाही विनायकराव. वय बापू. अहो बापू तुम्हीच म्हणला होता ना, अप्पी असण्याचा एक किरण सुद्धा तुम्हाला जगायला बास आहे म्हणून. हा मग तुम्ही असा धीर का सोडताय बरं बापू? अहो अप्पी गेल्याचं तुम्ही मान्य केलंय का? नाही हे शक्यच नाही. अहो अप्पीचं जाणं मी मान्यच करू शकत नाही. मग का रडताय बापू? हे बघा बातमी आली म्हणजे ती अप्पीच आहे असं होत नाही. अहो अमोलला जे सांगतोय ते खोटं नाही अजिबात. अप्पीच्या माघार येण्याची आशा अजून संपलेली नाही बापू. विनायकराव तसं असेल तर देवच पावल बघा. आपण पणला अजिबात जागा देऊ नका बापू. अप्पीची बातमी अजून पक्की नाही हे ध्यानात ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.